सादर करणार आहे। तुम्हाला माहित आहे जिकडे तिकडे आता सध्या बौद्ध विहार आमचं आम्हाला भेटलं पाहिजे, कारण 3 महिने मी बुद्ध गयाला राहिलेली आहे आणि आता 8 दिवस झाले बुद्ध गयाहून जाऊन आले। तिथं जे अनशन चालू आहे की नाही त्या अनशनमध्ये 8 दिवस जाऊन बसले, म्हणजे नुसतं इथून बोलत नाही तर मी डायरेक्ट ऍक्शन घेऊन बघून येते, सर्व करून येते, नुसतं इथून बोलत नाही। तर आता मी जाऊन आलेली आहे बुद्ध गयाला 8 ते 10 दिवस झाले। 10 दिवस झाले होते अनशनला, तेव्हा मी गेले होते। आता आमच्यावर दिवस एवढे येत आहे, कधी महाबोधी विहाराचा विषय येत आहे, कधी दीक्षाभूमीचा विषय येत आहे, तर कधी कोण्या नेत्याचा विषय येत आहे। कारण तुम्हाला माहित आहे आता सध्या आता नवीन प्रकरण झालं, अमित शाह बोलले की आंबेडकर फॅशन हो गया है। म्हणजे कुठल्या कुठल्या विषयावर मी तुमच्या समोर पीडा मांडू, कुठल्या कुठल्या विषयावर सांगू की आम्हाला लढायचं आहे, तेही कधी कधी कन्फ्यूज होऊन जाते मी। आणि असं का होते, आमच्या भावाभावात एकी नाही। आमच्या एका भावानं जर म्हटलं की मी माझी माय उभी करतो, तर दुसरा म्हणते मी माझी बायको उभी करतो, म्हणते तुले ना मले टाक कुत्र्याले, मैं तो नहीं खाऊंगा साले लेकिन तुझे भी नहीं खाने दूंगा, अभी के अभी। हाँ अभी के अभी। त्याच्यामुळे आमच्यावर असे दिवस येतात, क्यों कि भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे, बात ना करो संविधान की नहीं तो टांगे तोड़ देंगे। अरे आज से दावा है तुझे जेबी वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले तेरा टकला फोड़ देंगे, तेरा टकला फोड़ देंगे। हमारे बाप के बारे में कुछ बोला, साले तेरा टकला फोड़ देंगे। माझ्या आकाशनी फार सुंदर गाणं गायलं, त्या गाण्याबद्दल मी त्याला खाली म्हणेन, नंतर आता इथं म्हणू शकत नाही ते जे त्यानं गायलं, पण त्यांनी जे गायलं म्हणूनच या महामानवाला मानाची पहिली सलामी। म्हणून दादा उभाही मोठ्या मुश्किलने होते स्टेजवर, म्हणून दादाचाच होस ना का आणलं तुझ्या मायने इकून तिकडून। म्हणूनच आधी या महामानवाला मानाची पहिली सलामी। सलामी कशी केल्या जातो, कशी केल्या जातो दीदी हो, पण आत्या हो ह्या नात्यानं तुला सांगावं लागेल मला। सलामी कशी, सलामी जय भीम असा झुकून करतो आपण, बरोबर की नाही। जय भीम कसा करतो आपण, जय भीम कसा करतो, टाळ्या वाजून जय भीम करतो का, टाळ्या वाजून जय भीम करतो का, सांगा लवकर बोला महिला मंडळ। हा जय भीम कसा करतो, आम्हाला सलामी द्यायची असेल, भगवान बुद्धाची वंदना करायची असेल तर कशी वंदना करतो आम्ही, हात जोडून नम्रतेने। हे तुला कोण शिकवलं मा, तुला वंदन गीता मध्ये खाली उड्या मारायच्या, पब्लिक मध्ये जायचं कोण सांगितलंय तुला, नागपूरवाल्याचं शिकला का तू। कारण तुला माहिती आहे की हे उड्या मारणं, स्टेजच्या खाली उतरणं, पब्लिक मध्ये जाणं, हे सुरुवातच अंजली भारती पासून झालेली आहे, सुरुवात अंजली भारती पासून झाली आहे। याच्या अगोदर जेव्हा सर्वप्रथम माझा मुंबईला कार्यक्रम झाला आगरी लोकांमध्ये आणि मी स्टेजच्या खाली उतरली, तर कविता शिंदेचा विष्णू शिंदेला फोन आला, काय हो म्हणे विष्णू शिंदे साहेब, ते अंजली भारती म्हणे ते कशी काय गाते हो म्हणे, ती स्टेजच्या खाली उतरते म्हणे, ते नाचते म्हणे, ते काय असे असते का म्हणे गाणं बजाणं म्हणे, हे काय गाणं बजाणं म्हणतात काय याला म्हणे। तर विष्णू शिंदे साहेब म्हणत की ती अंजली भारती म्हणे उतरते खाली, नाचते, चांगली नाचते, कोणाला एलर्जी असेल तिची तर ते कपडे घालून नाचते, तुम्ही कपडे काढून नाचा म्हणे। हे सुरुवात झाली माझी, आगरी लोकांमध्ये माझा कार्यक्रम होता, सर्वात पहिले मी खाली उतरली आणि त्यानंतर आता कवाली लाईन मध्ये फॅशनच झाली। बरं झालं माझा आकाशने एक तरी काम केलं, काही उतरला आणि तिथंच गेला, नाही तर आजकालचे गायक उतरतो माणसं सोडून देतात ना बायातच जातात, माणसं सोडून देतात आणि बायातच जातात, माणसाने माणसात जावं की नाही। आमच्या पार्टीत आहे एक बायावालं, मी जर खाली उतरली मी इकडे जाईन तर हे इकडे जातात, हे आई एक हे आमच्या पार्टी। तर सलामी कशी केल्या जातो मग, वाकून केली पाहिजे, झुकून केली पाहिजे, बरोबर की नाही। टाळ्या वाजून किंवा एन्जॉय करून आम्ही सलामी करत नाही। आणि तू जे खाली उतरला मला वाईट वाटलं, तुझं मनोज राजाचा मुलगा असणार तू, का आयरा गैरा शिष्य होत का तू मनोज राजाचा, कुछ भी कर रे यहाँ का उठा रे वहां पे उठा रे। मनोज राजा म्हणजे ब्रँड आहे ना मा, साधी गोष्ट आहे का, बरोबर की नाही। म्हणजे माझ्यासारखी गायिका जे कोणाला मानत नाही तेही मनोज राजा समोर नतमस्तक होतो मी, आणि हक्काचं। म्हणून एक जे वाटलं मला ते, वंदन गीतामध्ये खाली नाही उतरायचं, याच्या नंतर वंदन गीतासारखं झालं पाहिजे।
वाकून सलामी तर वाकून सलामी झाली पाहिजे, झुकून सलामी झाली पाहिजे, बरोबर की नाही? आपण उड्या मारून किंवा नाचून सलामी करू शकत नाही. एन्जॉय करू शकतो. जयंतीमध्ये बाबासाहेबाच्या गाण्यामध्ये आपण एन्जॉय करू शकतो आणि करू. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे. माझा आकाश मनोज राजाचा मुलगा आहे, अंजली भारतीचा भाचा आहे, पण तरी शेवटी लहानच आहे ना, है की नाही? तेवढं सांगाच लागन. म्हणून सुंदरसा विषय त्यांनी सादर केला. तोच विषय मी तुमच्या समोर सादर करताय, लक्ष असू द्या. कारण आम्हीच आमचे मुंडके उखडात खाणले नसते, आम्हीच आमचे मुंडके उखडात खाणले नसते, आम्हीच आमच्या आबरूचे धिंदोडे मांडले नसते, जर आमचे नेते आपसात भांडले नसते, तर खैलांजीत बहिणीचे रक्त सांडले नसते, रक्त सांडले नसते. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे. महाबोधी विहारासाठी तुम्हाला माहिती आहे, मला वाटते आता 25 मार्चला सुद्धा नांदेडमध्ये मोर्चे आहे. महाबोधी विहार ये हमारा हक है. हमको किसी को मांगने की जरूरत नहीं, छीन के भी ले सकते. क्या बात है बहना, क्या बात है. मांगने की जरूरत नहीं, हम मांगेंगे. वो भीख मांग रहे, हमारे भीख पे पल रहे हैं. वो हमारा हक है, हमारा अधिकार है, वो हम लेके रहेंगे. अरे मांगने से भीख मिलेंगी, मांगने से भीख मिलेंगी, सारा हिसाब गिन के लेंगे हम. बोध गया का बोधि विहार, बोध गया का बोधि विहार, गया का बोधि विहार, बोध गया का बोधि विहार, बोध गया का बोधि विहार, अब छीन के लेंगे. बोध गया का बोधी विहार अब छीन के लेंगे. एकही बाई बगर टाळ्या वाजवायची राहिली नाही. हात वर करा. बोध गया का बोधी विहार, बोध गया का बोधी विहार, अब छीन के लेंगे. कारण 3 महिने बोध गयाला राहिली, 1 महिना श्रीलंकेला गेली. खरंच श्रीलंका ओरिजिनल बुद्धाचा देश आहे, ओरिजिनल बुद्धाचा देश आहे श्रीलंका. हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई कोणी जर बघितलं, सगळ्याच्या घरी तुम्हाला बुद्ध दिसेल. भलाही मुसलमानाच्या घरात अल्लाह असेल, पण त्यांच्या घरात बुद्ध सुद्धा आहे. विचार करा तुम्ही. श्रीलंकेमध्ये गेली, खरंच मी एवढी धन्य झाली, मला असं वाटलं मी माझं जीवन जगली म्हणून. क्योंकि भाई जिसको चाहे वैसी हिजड़ की जिंदगी जियो, मुझे नहीं जीना. मैं शेर की तरह मरूंगी, शेर की तरह जीऊंगी, शेर की तरह ही रहूंगी. 100 साल बकरी बन के जीने से एक दिन शेरनी बन के मरना पसंद करूंगी, लेकिन मैं ऐसी जिंदगी नहीं जी सकती. मरूंगी तो शेर की तरह, मारूंगी भी तो शेरनी की तरह. खरंच तुम्ही भीमाच्या वाघिणी या. कोण कोण माझ्या संग शेरासारखं कोणाला मरायचंय, वाघिणी सारखं कोणाला मरायचंय, हात वर करून टाळ्या वाजवा. बुद्ध गया का बोधी विहार, गया का बोधी विहार, अब छीन के जीवन जगल्यासारखं वाटलं मला श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर. काय बुद्धाचा देश ओरिजिनल तिथं. भगवान बुद्धाचे दंत धातू तिथं ठेवले, तिथे मी गेले. त्या दंत धातूच्या तिथे चिवरवर गेले आणि तिथं गेली, वंदन केली, बाजूला बसली. एक तिथले भंतीजी आले, त्या मोठ्या भंतीजीला सांगितलं, बोलिये महाराष्ट्र से आए हैं, बहुत बड़े सिंगर है,
इन्होंने 3 महिने के लिए चिवर लिया. त्यांनी आतमध्ये मला नेलं, बुद्धाचे दंत धातूचं टोपलं आणलं उचलून, ते खोललं, मला डोळ्याने दाखवलं, ह्या नजरेनं जसं बघितलं असा माझ्या डोळ्यावर प्रकाश पडल्यासारखा झाला. खरंच भगवंता मी एवढी भाग्यशाली आहे का की मी भगवान बुद्धाचे दंत धातू या नजरेनं पाहिले. खरंच मी एवढी भाग्यशाली आहे का. ते टोपलं भंतेजीने उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं. सारखं माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं का भगवंता मी असं कोणचं कुशल कर्म केलं, कोणचं पुण्य केलं मी की आज मला हा दिवस दाखवला. खरंच आपल्याबद्दल, दुश्मनाबद्दल, शेजाऱ्याबद्दल, पाजाऱ्याबद्दल मंगल मैत्री ठेवा. बघा जीवन कसं सुंदर होते. एखाद्या भावानं गाडी घेतली, तुमच्या समोरून जर नेत असाल तर तुम्हाला वाईट वाटते. तुम्हाला जर वाईट वाटलं तर आईची शपथ रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. पण त्यानं गाडी घेतली, त्याला गर्वानं म्हणा, अरे दादा तू गाडी घेतली. वस्तीतून जेव्हा गाडी आणतो हॉर्न वाजत तेव्हा अशी गर्वानं छाती फुगते माझी की माझ्या भावाची गाडी आली. आईची शपथ दुसऱ्या दिवशी जर पेड्याचा डब्बा घेऊन तुमच्या घरी नाही येईन तो मला अधिक काही म्हणा. डब्बाही घेऊन येईन आणि तुम्हाला सुकून झोप येईन. कारण तुम्ही त्याच्याबद्दल, जर तुम्ही कोणाबद्दल जळले तर तुम्हाला रात्रभर झोप येत नाही. जळण ही फार वाईट गोष्ट आहे. मंगल मैत्री ठेवा, मंगल मैत्री ठेवा. बुद्ध गया का बो दिव्या अब छीन के बोध गया का वो दिव्या अब छीन के ले लेंगे नहीं ना. ले काय ले उसको ले लो. बोध गया का वो दिव्या. थांब रे बाबा, सांगू दे रे, थांब रे, उभारीच्या थांब रे. अब छीन के लेंगे. बोध गया का बोध विहार अब छीन के ले लेंगे. बोध गया का बोधि विहार अब छीन के लेंगे हम. बोध गया का बोधि विहार छीन के लेंगे हम बोले ना. तुम्ही आता मोठ्या माझ्यावर नाही उचलून फेकलं असतं तुम्हाला खाली मी. बोध गया का बोधि विहार अब छीन के लेंगे हम. बोध गया का बोध विहार अब छीन के लेंगे हम. भिखारी बने पुजारी खा रहे हैं नगद मलाई. बायबल पढो, कारण आम्हाला बुद्ध विहार वाचवायचं असेल, महाबोधी विहार, तर आम्हाला संविधानाचा साथ घेणं फार जरुरी आहे. संविधान वाचा. संविधानाचा जो कायदा बोलते तो जर आम्ही लक्षात घेतला, आईची शपथ हे काय आमचं बुद्धी विहार ठेवतील. कारण हे भिकारी आहात, हे भिकारी आहात. बिहार सरकार आमच्या बुद्ध विहाराच्या भरोशावर बिहारचं सरकार चालवत आहे. किती मोठी गोष्ट आहे, विचार करा तुम्ही. आम्ही राजाचे लेकराव, मैं राजा की बेटी हूँ. तुम्ही कोणाच्या बेटी आ? मैं राजा की बेटी हूँ. वो राजा का नाम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही सर्व राजाच्या बेट्या आहात की नाही? राजाच्या बेट्या जेवढे आहे तेवढे हात वर करा, ज्या राजाच्या बेट्या. हा, आम्हाला संविधान वाचवणं आहे, आम्हाला बोधी विहार वाचवणं आहे, आम्हाला दीक्षाभूमी वाचवणं आहे. माझ्याकडे बघा ना, गलत कोरस करू नका, नाही तर करू नका. क्योंकि पूनम को आएंगे तो खीर देंगे, दुख में आएंगे तो धीर देंगे. पूनम को आएंगे तो खीर देंगे, दुख में आएंगे तो धीर देंगे. अगर बोधी विहार का नाम तुम्हारे मुंह से निकलता है, अगर बोधी विहार नहीं छोड़ा तुमने, तो माँ कसम ये बाबा साहब की औलाद टांग पर टांग रखकर चीर देंगे. स्वाभिमान बापाची औलाद आहो. आमच्या बापाने आम्हाला स्वाभिमान शिकवला. आमच्या बापाने आम्हाला कोणाचं घेणं नाही शिकवलं. आमचा बाप राजा होता. आमच्या बापाने देणं शिकवलं, घेणं नाही शिकवलं. आम्ही कोणाचं घेत नाही. आणि हे भिकारी आमच्या भरोश्यावर त्यांचा देश चालवतात, आमच्या भरोश्यावर त्यांचं राज्य चालवतात. आमच्या बापाने आम्हाला काय शिकवलं? लेने का नहीं, देने का. क्योंकि हम देने वाले में से, हम लेने वाले में से नहीं है. हे बघा भीमाजी वाघीण हैदराबादहून इथं येते, हैदराबादहून. आणि कोणत्याही धम्म परिषद मध्ये त्याचं नाव असतेच. कोणत्याही धम्म परिषद मध्ये लेने वाले नहीं भाई, हम देने वाले हैं. संघ
संघर्ष करावं लागते, प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावं लागते. तुम्हाला वाटत असन की बाबासाहेब आम्ही आमदार खासदार नाहीत, आमदार खासदार आमचे निवडून येत नाही कारण आमच्या भावात आहे की नाही. आमच्या एका भावान जर म्हटलं की मी माझी माय उभी करतो, दुसरा म्हणते मी माझी बायको उभी करतो म्हणते, तुले ना मले टाकून राहिले म्हणते. म्हणून म्हणायचं आहे की काल आम्हाला खायला मिळत होतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, मनोज राजा म्हणतात आज आमच्याकडून खाणं होत नाही. एवढा माज आला आम्हाला की बुद्ध विहारात वंदनेसाठी आमचं जाणं होत नाही, वंदनेसाठी आमचं जाणं होत नाही. माय मावल्यांना पुऱ्या महाराष्ट्रातली सर्वात किस्मतवाली लेडीज आहे मी, खरं सांगते तुम्हाला. माझं विहारात जाणं होत नाही. मला वाटते की मी रोज विहारात गेली पाहिजे, पण कार्यक्रमाच्या अभावी एवढी बाहेर असते की माझं विहारात जाणं होत नाही. म्हणून तुम्हाला खरं सांगते, महाराष्ट्रातली पहिली लेडीज दिदी अंजली भारती का विहारात जाणं होत नाही म्हणून एक छोटंसं बुद्ध विहार माझ्या घरीच बांधलं मी, की घरी उठल्याबरोबर मला बुद्धाचं नमन करायला भेटते. कारण माझं विहारात जाणं होत नाही ना. माणसानं मनुवादीला वोट दिलं तर माणसाला बेलण्याने घ्यायचं, बाईनं जे आपलं लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये घेऊन जे मनुवादीला वोट दिलं त्याचं काय करायचं? हो, हा फार कठीण प्रश्न आहे. विचार करा मावल्यांनो, विचार करा. आता काय केवढा बघा लेकरांना प्रश्न विचारला मला. अरे मी हे म्हणत नाही का तुम्ही मनुवाद्यापासून पैसे घेऊ नका, कारण ते आमचा इस्तेमाल करतात, तुम्ही त्यांचा इस्तेमाल करा. लाडक्या बहिणीनं पुरं वाया धाडलं, पुरे बीजेपी निवडून आणली ना. ह्या लाडक्या बहिणीमुळे तर सगळं काम बैकलं. आली काय आली डबल किस्त आली, पुऱ्या लाडक्या बहिणीनं काम बैकून टाकलं. अरे विचार करा तुम्ही, हे शिंदे बंदे गंदे कधी यायनं स्वतःच्या बहिणीच्या भाऊबीज नाही केली, ते तुमची भाऊबीज काय करेल तुम्ही विचार करा बरं. स्वतःच्या बहिणीची भाऊबीज नाही केली, यायची बहीण कधी सपनात दिसली नाही, आणि चालली लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजना टिकन तवा दाखवजा मला. आता अजून एखादं इलेक्शन येऊन आलं ना, अजून तुमच्या 2 किस्ता येतील, आले असतील मी तर म्हणतो. हे पा बेलण्यानं सुजवा म्हणते. मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजी यांच्याकडून 500 रुपये आले की बेलण्यानं सुजवा. 1500 रुपये जरी घेतले असेल ना, आता 2100 येणार होते म्हणे, जर यायनं घेतले जरी असेल ना, तरी ह्या भीमाच्या वाघिणी हे घ्यायची किस्त घ्यायची, पण वोट त्यांना मनुवाद्याला द्यायचं नाही. द्यान का मनुवाद्याला वोट, द्यान का मनुवाद्याला वोट. ठप्पा नाही म्हणते, पाहून घ्या, पा मांग पा या भीमाच्या वाघिणी वय. साधी गोष्ट आहे का? अरे बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. बाबासाहेब बोले वाचाल तर वाचाल. मी असं म्हणत नाही की नाचू नका, नाचणं शरीरासाठी चांगलं आहे, जेवढं तुम्ही नाचाल तेवढं शरीरासाठी चांगलं आहे, पण वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे. बाबासाहेब बोले वाचाल तर वाचाल, पण आम्हाला कुठं वेळ आहे. माय मावल्यांनो, विहारात तर मला वाटत नाही की तुमचे लेकरं येत असतील, तुमचा नवरा येत असेल, तुम्ही जात असेल असं मला वाटत नाही. पण कोण्या गावला गेले, कोण्या जत्रीला गेले, कुठं पाहुणीन गेले, तिथून 4 साड्या आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा. नवऱ्याला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी 1 ड्रेस आणा, पण येता येता तिकून एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या, तुमच्या लेकराला वाचायला द्या. तुम्हाला जर तुमची उद्याची पिढी चांगली बघायची असेल तर आमचं कसं आहे, एकामेकाचं आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही ना. आमच्यावर असे दिवस का येतात, का आम्हाला संघर्ष करावा लागते. बौद्धी विहार आमचा आहे, हक्काचं विहार आहे आमचं, तरी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागते. का संघर्ष करावं लागते? कारण आमचा आपसात पटत नाही. आम्ही एकामेकाचं ऐकत नाही, भाऊ भावाचं ऐकत नाही, सून सासूचं ऐकत नाही, माय बहिणीचं ऐकत नाही. कसं आमच्या एकी 2 सासू आणि सुना असते. गावामध्ये असतं अशा सासूवा, मला माहिती आहे. सासून सून असते. आता सासू मोठी ठकारीवाली सासू का म्हणते सुनीला, ओ सुनबाई मी जर पलंगावर बसली तर तुम्ही कुठं बसान. म्हणते सासूबाई तुम्ही पलंगावर बसल्या तर मी खुर्चीवर बसन, आणि मी खुर्चीवर बसली तर तू कुठं बसशील म्हणते. सून म्हणते सासूबाई तुम्ही जर खुर्चीवर बसल्या तर मी चटईवर बसन. आता चूप राहीन ते सासूच कसली. म्हणते मी जर चटईवर बसली तर तू कुठं बसशील. मग सून म्हणते ठीक आहे सासूबाई, तुम्ही जर चटईवर बसल्या तर मी जमिनीवर बसन. तरी सासून चूप राहा ना, पण चूप राहीन ते सासूच कसली. म्हणते मी जर जमिनीवर बसली तर मग तू कुठं बसशील. तर सुनीला येते राग. सून म्हणते सासूबाई तुम्ही जमिनीवर बसल्या का नाही तर मी हातभर गड्डा करन आणि त्याच्यात जाऊन बसन. तरी सासून चुप राहावं की नाही. गड्ड्यापर्यंत सून पोचली तरी चुप राहावं की नाही. तरी सासू म्हणते मी जर गड्ड्यात बसली तर मग तू कुठं बसशील. सुनीला आला राग. म्हणे सासूबाई तुम्ही जर गड्ड्यात बसला तर मी वरून माती लोटून देईन म्हणे. बौद्ध गया का बोधी कधी दीक्षाभूमीसाठी संघर्ष करावा लागते, कधी बौद्धगयासाठी संघर्ष करावा लागते. किती नाम विस्तार दिनासाठी संघर्ष केला. 1 जानेवारी 14 जानेवारी कोणाकोणाला माहित आहे.
औरंगाबाद विद्यापीठाला नाव मिळालं 14 जानेवारी. कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करा. वाचत जावं माय मावल्यांनो, वाचत जावं. खरंच औरंगाबाद तुमच्यापासून जवळच आहे. इथून औरंगाबाद काही दूर नाही. आणि हा मराठवाडा आणि विदर्भ एक आहे, त्याच्यामुळे तुम्ही मराठवाड्यात गिनल्या जाता. आम्ही विदर्भात मानत नाही तुम्हाला, कारण पूर्ण शैली तुमच्यामध्ये मराठवाड्यातली आहे. विचार करा तुम्ही, 1978 मध्ये लढा चालू झाला. बाबासाहेबांच्या विद्यापीठाला नाव मिळालं पाहिजे. मग 1978 मध्ये आणि 1994 मध्ये बाबासाहेबांचं नाव मिळालं. त्याच्यासाठी कित्येक लोकांची आहुती गेली, कित्येक लोक मेले. गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे, किती लोकांची आहुती गेली त्याच्यासाठी. विचार करा तुम्ही. पोचीराम कांबळे मातांग समाजाचा असून पोचीराम कांबळे गर्वानं जय भीम करत होता. तो जय भीम का करत होता? म्हणून त्याचे दोन्ही हात कापले की जय भीम करू नको, राम राम कर, नाही तर तुझे दोन्ही हात कापन. तरी पोचीराम कांबळे बोलला जय भीम. पोचीराम कांबळेचे दोन्ही पाय कापले तरी पोचीराम कांबळे बोलला जय भीम. ते लोक बोलले आता तरी राम राम म्हण, नाही तर तुला सरनाव टाकल, त्याच्यावर मातीचं तेल टाकल आणि अंगाडब्बीची काडी लावेल. तरी पोचीराम कांबळे बोलला जय भीम. अंगाडब्बीची काडी लावली तेव्हा पोचीराम कांबळे बोलला अरे जेव्हा तू अंगाडब्बीची काडी लावशील, जो ज्वालामुखी निघेल त्या ज्वालामुखी मधून सुद्धा निघेल जय भीम. विचार करा ना, मराचं असेल तर असं मरा, देशासाठी मरा, समाजासाठी मरा. आमचे पोरं मरतात एखाद्या पोरीसाठी. पोरीनं जर फोन नाही उचलला, चालले आमचे बदमाश पोट्टे. फोन म्हटलं तर फोनही लागला. आमचे पोरं मरतात, पोरीनं फोन नाही उचलला तर आमचे पोरं आत्महत्या करतात. आमच्या बापानं जर 1 एकर जमीन कमी दिली तर म्हणते एंड्रेस पेतून याले फसवतो, मामा आईले फसवतो म्हणते. बायको जर राग गेली तर बापाले म्हणते माझी बायको आणून दे, नाही तर मी तुझ्या दरोजात येऊन जीव देतो म्हणते. आमचे पोरं याच्यासाठी जीव देतात. म्हणून म्हणायचं आहे, दादासाहेब शेडके म्हणतात क्यों मरते हो एक लड़की के लिए, क्यों मरते हो एक लड़की के लिए, 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. वाह, 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. अरे मरने का शौक है तो मरो नांदेड़ के वाघ मारे की तरह. ये लड़की अभी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए. आमचे पोरं मरतात. अरे समाजासाठी मरा. कमस कम असं नाव निघन तुमचं, सुनेऱ्या अक्षरामध्ये तुमचं नाव लिहिल्या जाईल. जर समाजासाठी मराल, देशासाठी मरा. आमचे पोरं मरतात पोरीसाठी. पोरीनं फोन नाही उचलला. भिकारी बने पुजारी, खा रहे हैं नगद मलाई. अरे अंजाम चाहे जो भी हो, होगी अरमर की लड़ाई, होगी अरमर की लड़ाई, होगी अरमर की लड़ाई. आम्ही आमचे आमदार खासदार जरी नसेल, पण रस्त्यावर उतरलो ना तर आईची शपथ आम्ही काही करू शकतो. बाबासाहेबांची अवलाद आहोत. एक वेळा जर सर्वांनी मनात ओढ घेतलं ना, पूर्ण महाराष्ट्रवाल्यांना सांगते मी की तुम्ही जर मनावर घेतलं तर आमचा बौद्ध विहार आमच्या ताब्यात येण्यासाठी काहीच मोठी गोष्ट नाही. फक्त तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. ज्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र आमचा जागेल त्या दिवशी आईची शपथ, बौद्ध विहार आमच्या ताब्यात येण्यासाठी काही दिवस लागणार नाही. फक्त तुम्हाला जागृत व्हायची गरज आहे. अरे भट भिकारी बने पुजारी, खा रहे हैं नगद मलाई.